नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कर्जमाफीबद्दल सगळीकडे चर्चा आहे, परंतु नेमकी कोणती कागदपत्रे जमा करायची याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम आहे आणि तोच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दूर करणार आहोत। तसेच कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव कसं येतं आणि नाव न येण्याची कोणती कारणे आहेत ते देखील याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाहीये। नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। तर ही महत्त्वाची अधिकृत सूचना तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती। काय म्हटलंय त्यात, तर माहिती शासनास द्यावयाची असून त्यासाठी खालील नमूद केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत संस्था कार्यालयामध्ये तत्काळ दाखल करावी, ही विनंती। आता कोणती कागदपत्रे जमा करायला सांगितली तर पहिलं बघा, आधार कार्ड कलर झेरॉक्स, अपडेट असलेलं आधार कार्ड, जर अपडेट केलेले नसेल तर अपडेट करून घ्या। दुसरं, पॅन कार्डची कलर झेरॉक्स, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी। चौथं, बँक पासबुक झेरॉक्स। पाचवं, मोबाईल नंबर, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि एक पासपोर्ट साईजचा तुमचा फोटो, हे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। परत एकदा पहा, आधार कार्ड कलर झेरॉक्स आणि अपडेट केलेलं आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्डची कलर झेरॉक्स पाहिजे आणि फार्मर आयडी जनरेट केला नसेल तर तो करून घ्यायचा आहे, कारण फार्मर आयडी देखील लागणार आहे। चौथं, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर जो लिंक असलेला आणि एक पासपोर्ट साईजचा फोटो, ही सर्व कागदपत्रे तुम्हाला संस्थांमध्ये बँकांमध्ये जमा करायची आहे। व्यवस्थित लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहील। तर आता पहा, कर्जमाफीच्या यादीत नाव कसं येतं, तर यासाठी कुठलाही वेगळा अर्ज करायची गरज नसते। तर पीक कर्ज घेतलेले आवश्यक असतं, कर्जमाफी थकीत असणे गरजेचं असतं, आधार बँक खात्याला लिंक असणं आवश्यक, 7/12 मध्ये नाव बरोबर असणे गरजेचं, बँकांकडून डेटा हा शासनाकडे जातो, त्यामुळे तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही। फक्त ही महत्त्वाची कागदपत्रे जी मी मागे सांगितली ती मात्र तुम्हाला जमाच करायची आहेत। मात्र वेगळा कुठला अर्ज कर्जमाफीच्या यादीत नाव येण्यासाठी नसतो, त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। जे कोणी फसवणारे लोक असतील की तुमच्या कर्जमाफीमध्ये नाव येईल किंवा तुमच्याकडून पैसे घेतील अर्ज करण्यासाठी, तर असं काहीही करू नका। अर्ज करण्याची गरज नसते, तो बँकाकडून डेटा शासनाकडे जातो। नाव यादीत काय येत नाही त्याचे काय कारण आहेत, तर आधार कार्ड लिंक नसतं, 7/12 मध्ये काहीतरी चूक असते, बँक खाते निष्क्रिय असतं किंवा कर्ज पूर्णपणे फेडलेलं असतं, बँकांकडून काही वेळा डेटा चुकतो। हे खूप रेअर केस आहे की बँकांकडून डेटा चुकला, परंतु वरच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या आधार कार्ड लिंक नसणं किंवा, तर ह्या गोष्टी सगळं काही व्यवस्थित असावं लागतं। तर ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि व्यवस्थितपणे कागदपत्रे तुमची जमा करा। तर कर्जमाफी हक्काची आहे आणि तुम्हाला ती मिळवायचीच आहे। प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती होईल व कोणती कागदपत्रे जमा करायची आहेत याची व्यवस्थित माहिती, सखोल माहिती त्यांना देखील मिळेल। त्यांना देखील तो स्क्रीनशॉट पाठवून ठेवा, जेणेकरून ते लवकरात लवकर कागदपत्रे जमा करतील। फार्मर आयडी काढला नसेल तर तो देखील काढून घ्यायचा आहे, जनरेट करून घ्यायचा आहे लवकरात लवकर। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आणि लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये। तुमच्या हक्काची माहिती, खरी माहिती तुम्हाला योजना घरपोच वरतीच पाहायला मिळेल। त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणारे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्या हक्काची माहिती तुमच्या घर बसल्या। थँक्यू। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार।